साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. सहकारी गृहनिर्माण संस्था यामध्ये जर आपली मिळकत असेल तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपण कोणत्या प्रकारचे सभासद त्या संस्थेमध्ये आहोत. म्हणूनच यासाठी सभासदाचे किती प्रकार असतात हे आपण जाणून घेऊयात. आता सभासद म्हणजे काय, तर संस्थेने नोंदणी प्रकरणामध्ये ज्याचे नाव समाविष्ट केलेले आहे किंवा नोंदणीनंतर संस्थेने ज्याला सभासदत्व दिलेले आहे ती व्यक्ती किंवा कंपनी किंवा ट्रस्ट याला सभासद असे म्हटले जाते. अशा सभासदांचे भाग दाखल्यावर म्हणजे शेअर सर्टिफिकेटवर एकमेव नाव असते. तसेच त्याच्याबरोबर इतर व्यक्ती सहसभासद असल्यास सभासदाचे नाव हे क्रमांक 1 वर लिहिलेले असते. तसेच सहयोगी सभासद म्हणजे मूळ सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग धारण करणारी व्यक्ती ही सहयोगी सभासद असल्यास 2, 3, 4, 5 इत्यादी क्रमांकानुसार त्यांची नावे ही असतात. त्याचप्रमाणे नाममात्र सभासद म्हणजे नोंदणीनंतर संस्थेने भाग न देता किंवा भाग दाखला न देता दिलेले सभासदत्व. 91 किंवा इतर कलमाखाली कायदेशीर कारवाई ही सहकार कायद्यान्वये करण्यात यावी म्हणून देण्यात येते. गृहनिर्माण संस्था ही भाडेकरू असतील किंवा केअरटेकर असतील यांना हे नाममात्र सभासदत्व देऊ शकते. त्याचप्रमाणे क्रियाशील सभासद हाही एक प्रकार आहे. यामध्ये ज्या व्यक्तीने संस्थेमध्ये एखादी मिळकत खरेदी केलेली आहे आणि ती मिळकत त्याच्या मालकीची आहे, तसेच अगोदरच्या सलग 5 वर्षातील संस्थेच्या किमान एका तरी सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहिला असेल किंवा सलग 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोसायटीच्या किमान 1 वर्षाच्या देखभालीची किंवा सेवा शुल्काची रक्कम जमा केलेली आहे, अशी व्यक्ती ही क्रियाशील सभासद असते. त्याचप्रमाणे सभासद किंवा सभासदांच्या गैरहजेरीत त्यांच्या परवानगीने सहयोगी सभासद हा संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हजर राहू शकतो आणि संस्थेच्या निवडणुकीत मतदार किंवा उमेदवार म्हणून भाग घेऊ शकतो. आणि जर सहयोगी सभासद जर निवडून आला तर तो पदाधिकारी देखील होऊ शकतो. मात्र असे अधिकार हे नाममात्र सभासद किंवा सहानुभूती दर्शवणाऱ्या सभासदास नसतात ही बाब लक्षात घ्या.